मला मिळाले फेसबुक गिफ्ट. मातीविरहित गच्चीवरील बाग ग्रुपमध्ये हळद माझ्या दारी या अभियानांतर्गत हर्षदा परळीकर देशमुख यांनी विनामूल्य पाठवला आहे मध गुलकंद आणि हळदीचे एक पाऊच. हा आहे काळ्या हळदीचा कंद, याला कोंब आलेला दिसतो आहे आणि यासोबतच सेलम हळदीचे 2 कंद आहेत. हे सर्व मला कुंडीमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लावायचे आहेत. धन्यवाद हर्षदाताई. जुन्या कुंड्यांमधील माती मी मोकळी करून 2 दिवस उन्हात वाळवली. त्यामध्ये कोरडे झालेले शेणखत आणि कोरडे झालेले कंपोस्ट खत घातले आणि त्यामध्ये मी हॅपी प्लांटकडून एक खत मागवलेलं होतं ते थोडंसं घातलं. यामध्ये थोडीशी वाळू मिक्स केली आणि हळद आणि थोडीशी नीम पावडर यात घातली. हे सर्व मिश्रण नीट मिक्स केले आणि कुंड्यांमध्ये भरले आणि 1 दिवस पाणी टाकून ओले करून ठेवले. हळदीच्या काळ्या कंदाचे मी 2 भाग केले आणि ते मी आता या कुंड्यांमध्ये लावत आहे. कंदाच्या या भागाकडून खूप छान कोंब आलेला दिसत आहे, तो मी वरच्या बाजूला ठेवत आहे. कंद मातीने नीट झाकून त्यावर पाणी घातलं आहे. दुसऱ्या कुंडीमध्ये जे 2 सेलम हळदीचे कंद मिळालेले आहेत ते सुद्धा मी लावले. त्यावर पण माती घालून आणि नीट झाकून त्यावर पण मी पाणी घातलं. ह्या कुंड्या प्लास्टिकच्या आहेत, त्यामुळे यांना मी कापडाने चारी बाजूंनी आच्छादन करून घेतलं आहे. या इकडे माठामध्ये चवळीचा आणि वालाचा वेल लावलेला आहे. यांची वाढ छान होत आहे. बाजूला पक्ष्यांसाठी पाणी आणि तांदूळसुद्धा ठेवलेत. बुलबुल, चिमण्या, कावळे, हमिंगबर्ड हे सगळे येऊन पाणी पितात.